नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर आपल्या इथं आहे सप्ताहाचा आहे तिसरा दिवस आणि त्याच्यात आपल्या इथं येणार आहे दिंडी तर येणारच. त्याच्याहून अधिक पण एक गोष्ट आहे ती म्हणजे दीप प्रज्वलन. आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळं दीप प्रज्वलन पण असतं आपल्या इथं तिसऱ्या दिवशी. दरवर्षी 5 दिवसाचा असतो पण यावर्षी 4 दिवसाचा आहे, त्याच्यामुळे तिसऱ्या दिवशी दीप प्रज्वलन आहे. तर आता आपण जाऊया दिंडीला. तुम्हाला वापस पुन्हा सांगतो की चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला आता जाऊया आपण दिंडी. आपण त्याची वाट बघत होतो दिंडी. तर आता दिंडी आलेली आहे, चला तुम्हाला दाखवतो. चला.
आम्ही फिरतो
बरोबर आहे का? सद्गुरुनाथ माझी माय नावी ना फुले कोमल वामन बाबा वामन बाबा माऊली वामन बाबा माऊली सुपेची सावली देव तुकाराम पंढरनाथ भगवान जगद्गुरु तुकाराम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज जे उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, पाप ताप दैन्य गेले संत पावले पाहता। दसरा दिवाळी तोच या पपदाला काय पडत यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू कीर्तनकार रवींद्र महाराज मांडे यांचा सन्मान करायचा आहे। हरिभक्तपरायण अभिमन्यूजी महाराज म्हात्रे पप्पू दादा आपण करायचं आहे। हरिभक्तपरायण नितीन महाराज ओक जय श्रीराम
तसेच आमचे विलास दादा खरे, पप्पू दादा चला, फणशीपाड्याचे उद्योजक आहेत ते आमचे सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती असते, चांगले योगदान असते. तसेच आमचे जाधव बाबा मुरलीपाडा, तसेच की ज्यांचं या ठिकाणी अनेक वर्षापासून लहानपासून बघतो मी की सहकार्य लाभतं. आमचे सुनीलदादा मगर, खूप त्याचं सहकार्य या ठिकाणी मिळत असते या कार्यक्रमासाठी आणि नेहमीच ते उपस्थित असतात. तसे मी विनंती करतो की आमच्या फुटाणे महाराज आपण या ठिकाणी व्यासपीठावर बसायचं. या फुटाणे बाबा या 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 विनंती करतो आईंना की आपण या ठिकाणी यायचे आहे. ज्यांनी ज्यांनी जीवनात त्याग केला ते जीवनामध्ये अमर झाले. मग याने संसारामध्ये त्याग करून आणि परमार्थ रूपी हा बीज सर्वत्र पसरवला. मी आमच्या नानी आहेत, देवलोळच्या नानी माहिती विषय आपण आईंचा या ठिकाणी सन्मान करते. या इकडे या, इथे बसा. हाय घे. आई काय माऊली तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत मनोज दादा इरमाली, शशिकांत भोईर पोलीस, चला चला इरमाली दादा चला, शशिकांत भोईर पोलीस चला, आमचे रिटायर्ड पोलीस मोठे बाबा चला, आमचे देशमुख दादा, किरण शेठ ठाणगे आपण सुद्धा यायचं आहे, दीपप्रज्वलन करायचं या ठिकाणी येऊन. इकडे आहेत बघा. आमचे बाबा चिखलोचे दानूबाबा भोईर, तसेच आमचे दीप लागत होते का? या नानी या इकडे या, आहेत या. आदरणीय कासार गुरुजी, कासार गुरुजी या. आमचे शिरगावचे पाटील बाबा, राजारामजी पाटील या. दिवे आहेत खाली या. बळीरामजी काकरे, बदन काकरे या खाली आहेत बघा. जमदारे बाबा आपले, खंडागळे महाराज, जगन्नाथ महाराज खंडागळे. करण्याची जी व्यवस्था आहे त्याच्या माध्यमातून आपण सुरक्षित इथे बसलेलो आहोत ना. काही कोटी लोक प्रयाग क्षेत्रावरती आज जमा आहेत आणि त्यांचं सुरक्षेची व्यवस्था योगी करतायत. योगी कोण आहेत? तिकडचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजेच या देशाचे प्रतिनिधी आहेत. या देशात त्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि त्या देशाचे प्रतिनिधी म्हणून ते कार्य करतायत. हे देश ऋण फेड आहे. म्हणजे उद्या राजकारणी लोकांनी आम्ही काय करत नाही असं सांगण्यापेक्षा आम्ही खूप समाजसेवा करतो, समाजसेवा नाही, तुम्हाला देश ऋण फेडायचं आहे म्हणून तुम्हाला राजकारणी व्हायचंय, राजकारणात जायचंय. प्रथम हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप फेडावे नानांचे आक्षेप. प्रथम काय? हरिकथा निरूपण, समर्थांनी सांगितलेली चतुर्सूत्री आहे. प्रथम हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. राजकारण कशा करता? तर ह्या आमच्या समाज बांधवांना सुरक्षित, सुव्यवस्थित, समृद्ध हे सगळं ठेवण्याकरता जर कोण कार्यरत असेल तर ते देशाचे राजनेते आहेत. मग देशात असलेले राजनेते अगदी नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपर्यंत सगळेच्या सगळे हे राष्ट्र कार्याकरता लागलेले आहेत. मग ते राष्ट्र ऋण झालं, संपलं. राष्ट्र ऋण झाल्यानंतर पुढे काय? आम्ही निर्दोष, सगळं संपलं की नाही. ज्या परमात्म्याने त्याच्या अंश रूपाने तुमच्या या शरीरामध्ये चेतन तत्व दिलेलं आहे, त्या परमात्म्याचं ऋण फेडणं हे तितकंच गरजेचं आहे.
आणि त्या परमात्म्याचं ऋण फेडायचं असेल तर सद्गुरु चरणी जायला लागतं. आणि सद्गुरु चरणी गेल्यानंतर अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तो ज्ञानचक्षु प्राप्त होतो. हा ज्ञानचक्षु आपण दीपाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि हे आपण दीपोत्सव करतो हा कशा करता, तर माझ्या जीवनामध्ये मला सद्गुरू प्राप्त झालेले आहेत आणि ते सद्गुरू जे प्राप्त झाले आहेत त्यांनी हा अंधकार दूर केलेला आहे आणि माझ्या आतमध्ये असलेलं चेतन तत्व ज्याच्यापर्यंत मला पोचायचं आहे ते मला सद्गुरूंनी दाखवलं. आणि नुसतं दाखवलं नाही तर ते मी आत्मसात केलं आणि मला आज प्रत्यक्ष दिसतंय माझ्यातलं ज्ञान. असे संत महात्मे आपल्या ह्या देशामध्ये आहेत. म्हणून आपल्याला ही 4 प्रकारची ऋण फेडायची आहेत. एक मातृपितृ ऋण आहे, दुसरं समाज ऋण आहे, तिसरं देश ऋण आहे आणि चौथं आम्हाला देव ऋण आहे. आणि देव ऋण फेडण्याकरता सद्गुरू चरणी जावं लागतं, तिथून ज्ञान घ्यायला लागतो. तो ज्ञानाचा प्रकाश आपण आता या ठिकाणी प्रज्वलित करूया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद महाराज, ज्यांचं देव, देश आणि धर्म याच्याकरताच ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे आणि सातत्याने ते याच क्षेत्रामध्ये कार्यरत अशा प्रकारचे आहेत असे आदरणीय परागजी महाराज यांनी आपल्याला या ठिकाणी आशीर्वचन दिलेले आहे. आता आपल्या सर्वांना विनंती करेल की आपल्या हातातले ते दिवे आहेत पण ते आपण सगळ्यांनी हातामध्ये घ्यायचे आहेत. भगवान श्री ज्ञानोबारायांची ओवी या ठिकाणी होईल आणि मग नंतर सामुदायिक पसायत या ठिकाणी होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. हे जे मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिदात वर्षत सकळ मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडली भेटत चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलणे जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्कंडये तापहीन ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी
पूर्ण होणे त्रिलोकी भजितो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकिये दृष्टा दृष्ट विजय होवा वेसी एक म्हणे श्री विश्वेश्वराव आओ होईला दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. पोचतो या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो. या याचकाचा भार घेऊ नये येरझार. येरझार नको घेऊ. त्याला काम सांगशील, त्याला दान देशील. हा जगद्गुरु तुकोबारांत त्याला तू दान देणार आणि मग त्याला काम सांगणार. दान दिल्यानंतर त्या कामाचा त्या देण्याचा जो मोबदला असेल त्याचा मोबदला घेशील म्हणे त्या दानाचा तू. असं काही करू नको. आणि शेवटच्या कार्यामध्ये तुका म्हणे दान देतो तुम्हाला नंतर भैरवी मी. माझी पद्धत असे ज्ञानेश्वर महाराज याचकाचा भार देऊ नये येरझार. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचुनी मज भिक काय देवा प्रेम भातुके पाठवा. बोला एक सरळ चाल बोला. नाही नाही विठोबा रुपये झाले सरळ चाल. आता असो या भागामध्ये स्वानंद सुखनिवासी वामनबाबा महाराज भोईर यांचा एक आदर्श. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वामनबाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सावळाराम महाराज आणि स्वानंद सुखनिवासी श्री गुरु आप्पा माऊली. इथे पण बरेच संत झालेले आहेत. त्यामध्ये आम्हाला मोहनानंद गिरीजी वेदाचे असणारे बाप विठ्ठल मोहनानंद गिरीजीने बोलावं आणि मोती वेचून घ्या परमार्थिक महाराज त्यांचे देखील आम्ही श्रवण केलेले आहे. असो तर इथे येऊन आमचे मच्छिंद्रनाथ यांच्या मुला आणि यांच्या मंडळी मला ही सेवा आपल्याकडं शक्यतो कीर्तन करत नाही कारण अभ्यास करायलाही वेळ भेटतो न भेटतो थोडंसं इकडं तिकडं होतो. राहू द्या. तरी माझं कीर्तन तुम्हाला आवडेल कारण माझंही नुसतंच चटणीचंच भाकर आहे तुम्हाला.
ही पण सिली असेल असं वाटतो. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे दान सेवा घेतल्या सेवा घेऊन दान देऊ नका असं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे. दानामध्ये सेवा करून घेत असला तर पहा त्या वाजश्रवा, आपण त्याला वाजश्रवा बोलतो, तुम्ही त्या ह्याच्यामध्ये नाचिकेतामध्ये आलेला विषय. पण आपण त्या नाचिकेताला ज्यावेळी यमाकडं पाठवला जातो वडिलांकडनं, आणि त्यावेळी तो जो दान मागतो ना, आणि हा जो दान त्यांचे वडील जे देत होते ना, ते राजा असून ऐश्वर्य संपन्न असून जे दान देत होते ना, ते एकदम म्हाताऱ्या गायी, अशा दूध न देणाऱ्या गायी ते दान देत असत. म्हणून ह्यांनी मध्येच तोंड घातला नाचिकेताला, त्याला यमाला देऊन टाकलं. मग यमाच्या वर चढ झाला तो. यमाकडनंच त्याला आशीर्वाद भेटले, यमाकडनंच त्याला प्राप्ती झाली, आणि यमाकडनंच त्यांनी माझ्या बाबांना जो राग आहे ना, त्या पानामध्ये, तिसऱ्या पानात, चौथ्या पानामध्ये काहीतरी मागण्यामध्ये त्यांनी मागितलेलं आहे का माझ्या बाबांचा राग शांत करा. त्यावेळेला ते शांत होते. नाही एवढे मागणारा त्या प्रल्हादानी देवाकडनं मागितलं ना, म्हणे माझ्या बाबांना आता शेवटला म्हणजे मुक्ती द्या. मुक्ती तर आहेच, शांत चित्त राहू द्या त्यांचं. किती तापलेले नृसिंह भगवान अवतार, त्याच्याही पलीकडचं, या बाबाच्याही पलीकडचं. आणि अशा ह्या मागण्या आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच्याही पेक्षा ह्या उंच मागण्या आहेत. आत्ता पाविजेल घरा यातात, त्या अशा अनेक मागण्या केलेल्या आहेत. संत याच्यामध्ये त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. कृपालू सज्जन तुम्ही संतजन, एवढी कृपा दान तुमची, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी शेवटची विनवणी संतजनी परिसावी. हे सगळ्या संतांकडनं मागण्या केल्यात, उत्कृष्ट मागण्या आहेत. कुठलाही अभंग घेता आला असता आपल्याला, तिकडेही जाता आलं असतं. पण असो थोडासा लोकांच्या ओळखीचा अभंग हवा आहे. पण माझ्याकडनं जी झालेली सेवा ती ह्या बाबांच्या चरणी मी वाहून घेतो. माझे बोललेले काही शब्द चुकीचे निघाले असतील तर ते मला परत करा. आणि असतील थोडेसे ज्ञानोबारायांच्या काही चाकोऱ्याबद्ध काही शब्द असतील ते मात्र घेण्याचा आपण प्रयत्न करावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानद माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानद माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानद माऊली महाराज तुका म्हणे दान 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 सेवा घेतल्या बाजून सेवा घेतल्या बाजून माझ
प्रेम भातुके पाठवा आणि सगळे छान मुलांनी चांगली साथ, म्हणजे सगळे तरुण वर्ग आहे. वा. तसंच मी आपल्याला आमंत्रण करतो का पनवेल तालुक्याचं एक नगण्य असं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. उलट मी आज त्यांचं न्याय तोडून आज इथे कार्यक्रमाला आलो. मी त्या सप्त्याचं कार्याध्यक्ष आहे. तर आपण त्याही सप्त्याला एक दिवस तरी या पहा, म्हणजे तालुक्याचा सप्ताह कसा असतो. खूप वैभवशाली, खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन असतो. म्हणून सगळ्यांनी एक वेळ तरी यावं. अजून 2-4 दिवस आहेत. हे सगळ्यांना आपण नवीन पनवेल भाटी हायस्कूल मैदान या सगळ्यांनी आपण येण्याची कृपा करावी. एक जण एक वेळ तरी यावं अशी सगळ्यांना नम्र विनंती. जय विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल. हा बोले कुडे देवा कुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज. हा नाही विचारिला रम्या फुला क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे जाणे करा राखा पाया बैठला करा. मी चाल घाले 2 मिनिटं घेते आता. धन्यवाद. महाराजांनी सेवा दिली त्याबद्दल महाराजांना धन्यवाद. महाराजांचं थोडक्यात सांगतो, त्यांचं लहानपण सांगतो आधी. किती लहानपण माहिती आहे? 1 वर्षभर परिश्रम घेतला, लाखो लोक येऊन गेले आणि दुसऱ्याला अध्यक्ष बनवला. सगळं करून हे मागे राहिले आणि शेवटपर्यंत आम्ही आनंद घेतला त्या सप्त्याचा. पूर्ण अलंकारला एक दिवस त्या ठिकाणी सुरुवातीची चाल म्हणजे सुरुवात करण्याची संधी मिळाली अलंकारला त्या ठिकाणी. हे त्यांचं लहानपण आणि त्यांचं मोठेपण सांगतो. आता बऱ्याच वेळेला ज्या वेळेस माझ्या कीर्तनामध्ये बाबा असतात, महाराज असतात, त्या ठिकाणी टाळ घेऊन आणि चाल गातात. लहान बालकासाठी हे माझ्यासाठी त्यांचं मोठेपण आहे. हे बाबांच्या जीवनातले थोरवे आहे. तरी त्यांना धन्यवाद देतो आणि भगवंताला प्रार्थना करतो की असंच समाजकार्य घडवण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य द्यावं ही प्रार्थना करतो. आणि आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात, कारण ही निर्जल जागा आहे. मी सांगितलं बरेच मोठे मोठे महात्म्य आणि या सप्त्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. या सप्त्याचे कार्याध्यक्ष आज हयात नाहीत सर्वजण, पण आज जाहिरातमध्ये सर्व कार्याध्यक्ष आमचे मधुकर बाबा भोईर असतील, लक्ष्मणराव धोंडे असतील, जयराबाबा डायरे असतील आणि या सर्व मंडळीचा संपूर्ण परिवार या ठिकाणी रोज येत असतो. ही त्यांच्यासाठी धन्यवाद आहे, धन्यता आहे. कारण परिवाराविषयी या ठिकाणी डायरेबाबांचा पूर्ण परिवार आहे, मधुबाबांचा पूर्ण परिवार, लक्ष्मणरावचा पूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना धन्यवाद, कारण ते आज आमच्यामध्ये आहेत. उद्या ठरल्याप्रमाणे काकड आरती होईल, त्यानंतर काळ्याचं कीर्तन होईल, हरिभक्तपर्यंत वासुदेव महाराज पाटील यांचं होईल. आणि आता सर्वांना विनंती आहे की बाजूच्या मंडपात पात्र वाढलेलीच आहेत. आपले सर्वांचे लहान मुलांचं भोजन झालेलं आहे, तशी आम्ही व्यवस्थित लहान मुलांना वाढून घ्या आधी. आणि मातावर टेन्शन घ्यायचं कारण नाही, आपले सर्व मुलं जेवलेले आहेत. आता आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी भोजन करायचं आहे. आणि पुनश्च एकदा सर्वांचा आभार मानतो.
अजय महाराज असतील, नितीन महाराज ओक असतील, आमचे बालकृष्ण महाराज पाटील असतील, आमचे अभिमान्य महाराज असतील, सर्वच मोठी मोठी थोर मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्वांचे आभार मानतो मी आणि पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो की कोणी महाप्रसाद जाऊ नये अशी सर्वांना विनंती. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली गवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. चला पात्र तयार आहेत, आपण सर्वांनी जायचं आणि महाप्रसाद घ्यायचा आहे. चतुर्थीचा महाप्रसाद आहे बाबांचा, सर्वांनी घ्यायचे. या ठिकाणी एक जाहिरात झालेली आहे आमचे फॉरेस्ट नगरचे पाटील महाराज यांची, त्यांच्याकडे गुरुदशमीचा कार्यक्रम 7 होणार 8 फेब्रुवारी. हॅलो गाईस, कसे आहात? तर तुम्ही बघू शकता आता सगळे गेलेले आहेत. तर आता विषय असा होता, आपल्या मोबाईलची चार्जिंग संपलेली, त्याच्यामुळं आपल्याला नॉर्मल बेसिक नंतर व्हिडिओ काढायला चार्जिंग असल्यामुळं मोबाईल प्रॉपर आपल्याला नंतर व्हिडिओ काढायला भेटले नाही. तर सॉरी त्याच्याबद्दल. आणि आता आपण ब्लॉगचा इथंच एंड करतो आहे. तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला, गुड नाईट.